तर्री, पहा मस्त तवंग आलेली तर्री, काळ्या मसाल्याचं वाटण करून बनवलेला रस्सा, भरलेली वांगी. माझी वन ऑफ द फेवरेट भाजी आहे ही. मस्त भरलेली वांगी आणि त्यामध्ये एक बटाटा घातला आहे. माझ्या मुलाला वांगं आवडत नाही, त्यामुळे मी त्याच्यासाठी जेव्हा कधी वांगं बनवते माझ्यासाठी त्यामध्ये एक बटाटा त्याच्यासाठी आवर्जून घालते. त्याला वांगं आवडत नसेल तरी बटाटा मात्र आवडतो आणि तो रस्सा आवडतो. तर ही विदर्भ स्टाईल स्पेशल भाजी अशी बनवलेली आहे. भरलेली वांगी प्लस त्यामध्ये बटाटा, मस्त तवंग तर्री आली आहे. वाव, तोंडाला पाणी येईल अशी सगळ्यांना आवडणारी ही भाजी आहे. असं सळसळीत थोडा रस्सा बनवला आहे की जी भाकरीबरोबर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, गरम फुलके त्याबरोबर आपण आवडीने खाऊ शकतो. त्यासाठी मी एका कढईमध्ये एक कांदा घेतलेला आहे, 5-6 सुका खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे, लसूण घेतला आहे, तेजपान घेतलेलं आहे आणि हे छान थोडंसं तेलामध्ये असं परतून घेतलेलं आहे. कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत तळायचा. यामध्ये मी धणे घालते आहे, कोरिएंडर सीड्स ते पण थोडे परतून घ्यायचे. परतून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं आलं घेतलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं घातलं होतं मी त्या वाटणामध्ये आणि ह्या आपला परतलेला जो मसाला आहे सगळं खोबरं, कांदा, तेजपान, आलं, लसूण वाटून घेतले. त्याच उरलेल्या तेलामध्ये मी कढईत जे तेल होतं त्यामध्ये वांगी घातली, बटाटा घातला आहे. वांगी स्वच्छ धुवून घेतली, त्याला मध्ये चीर घातलेली आहे वांग्यांना आणि थोडी हळद मीठ घालून थोडंसं तेलावर परतून घेतलं आहे आणि झाकण ठेवते आहे. एक 5 मिनटं होऊ द्यायचं. 5 मिनटानंतर हे वांगे बघा मस्त त्या तेलामध्ये फ्राय झालेले आहे. बटाटा पण थोडंसं फ्राय झालेला आहे, त्यामुळे वांग्याचा थोडा जो कडवटपणा असेल तो निघून जातो. आता त्याच तेलामध्ये ना वाटण जे वाटलेलं मिक्सरमध्ये ते मी घातलं आहे. त्यामध्ये मस्त हळद घातली, लाल तिखट घातलेलं आहे, मिक्स करते आहे छान. आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हा मसाला. इथे हिंग घालते आहे, हिंगाने पण भाजीला खूप छान सुगंध येतो. असं मीठ घातलं आहे. मस्त 5-10 मिनटं हा मसाला परतून झाला. 5-10 मसाला परतून झाला की बाजूला तेल सुटतं कढईमध्ये असं, तोपर्यंत आपण परतायचं. कसुरी मेथी घातलेली आहे, परत किचन किंग मसाला घातलेला आहे. मी बरणी बाजूला जरी ठेवली असेल तर लगेच उचलली ती मेल्ट होणार नाही याची मी दक्षता घेतली. ती बाटली छान परतून घेतलं आहे. वाटण मस्त कोरडं एकदम छान व्हायचं आणि ती वांगे आता त्यामध्ये टाकली आहे मसाल्यामध्ये. ती पण छान आरतून परतून घ्यायची की तो मसाला त्या वांग्यांमध्ये बटाट्याला लागायला पाहिजे. बटाट्याला जो वांग्याला आणि बटाट्याला जो मसाला लागेल ना त्याने टेस्ट एकदम छान येणार. परत हे पूर्ण परतून झाले 5 मिनटं की त्याला परत 5 मिनटं कवर करून ठेवायचं कमी गॅसवर. 5 मिनटं परतून झालं आहे. छान मसाल्यामध्ये वांग्यामध्ये मसाला गेलेला आहे. पलीकडे गरम पाणी केलं होतं, ते पाणी मी गरम पाणी कढईमध्ये घालून घेतलं आहे. आपल्याला पाणी जसं पाहिजे कमी जास्त तसं टाकून घ्यायचं. मी थोडी पातळ बनवलेली आहे. सुगंध खूप मस्त येतो आहे. याच्यासोबत मी मस्त गरमागरम बाजरीची भाकरी केली आहे, जी काही माझ्या मिस्टरांना आवडते, आणि ज्वारीची पण केलेली आहे आणि मुलासाठी फुलके ते पण केले आहेत.